अभिनेत्याने स्त्रीच्या वेशात पडद्यावर येणं आणि स्त्रीसारखा अभिनय करणं म्हणजे चित्रपट पोट धरून हसवतो किंवा बॉक्स ऑफिसवर चांगले पैसे कमवतो हे गणित आहे। त्यामुळेच मराठी असो वा हिंदी प्रत्येक सिनेमात अभिनेत्याने हा पराक्रम करून पाहिला। परंतु ते चित्रपट दुहेरी अर्थाचे विनोद करणारे सिनेमे झाले। पुरुषाला स्त्रीच्या वेशात पाहणं आपल्याला जरी कौतुकाचं वाटलं आणि हे पाहणं मनोरंजनात्मक वाटलं तरीही हे सर्वात आधी कोणी सुरू केलं हे आठवणं गरजेचं आहे। तर जरा थोडं मागे जाऊन पाहूया। बालगंधर्व हे नाव आठवलं का? ते बालगंधर्व होते ज्यांनी क्रॉस ड्रेसिंगचा ट्रेंड भारतीय चित्रपटात आणि रंगमंचावर आणला आणि त्यामागून येणारी जबाबदारी ही लीलया पेलली। स्त्रीचे हावभाव, नाजूकता आणि नजाकत यांना न्याय देणारा हा महान अभिनेता। त्यांच्यावर चित्रपट बनवताना सुबोध भावे यांनीही ही क्रॉस ड्रेसिंगची जबाबदारी मस्तच सांभाळली। क्रॉस ड्रेसिंगचा ट्रेंड फिल्म इंडस्ट्रीत सर्वप्रथम आणला बालगंधर्वांनी आणि या ट्रेंडला फिल्म इंडस्ट्रीत फार आधीच जागा मिळवून दिली। राष्ट्रीय.com करिता श्वेतांबरा सावंत।